नमस्कार, मी सी आकाश जाधव आणि आजची दुसरी कथा तुम्हाला एका अशा जगात घेऊन जाणार आहे जे बाहेरून चमकदार दिसते पण आतून खोल काळोख लपून ठेवते. आज आपण बोलणार आहोत एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसचा चमकदार सापळा. एक असा सापळा ज्यात लोक मोठी स्वप्न पाहून उडी घेतात पण त्यांना कळतही नाही की त्या स्वप्नांच्या मागे फक्त चमक आहे, आधार नाही. आजची कथा फक्त फसवणुकीबद्दल नाही तर एक महत्वाचा लेसन आहे. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. चला पाहूया ही कथा आपल्याला काय शिकवते ते. मानसी 25 वर्षाची महत्वाकांक्षी आत्मविश्वासी मुलगी. कॉलेजमध्ये नेहमी टॉपर. तिचे इंग्लिश छान, तिचे प्रेझेंटेशन स्किल देखील जोरदार. तिला स्वतःचा व्यवसाय करायचाच होता. माझा स्वतःचा काहीतरी मोठा बिझनेस करायचा असे मला भेटल्यावर ती वारंवार म्हणत असे. इंस्टाग्रामवर ती सतत बिझनेस स्टार्टअप प्रेरणा यांचं कंटेंट बघायची. एके दिवशी तिच्या नजरेस एक चमकदार जाहिरात पडली. स्टार्ट युअर ओन बिझनेस, एक्सपोर्ट बिझनेस, नो एक्सपिरियन्स नीडेड, 0 रिस्क, अर्न 1 to 2 lakhs पर मंथ. मानसीला वाटलं हीच माझी संधी. ऍडव्हर्टाइजमेंट होती ती फक्त 25,000 कोर्स, मशीन प्लस मेंटॉरशिपची. ऍडवर क्लिक करताच तिला एका व्यक्तीचा कॉल आला. तो अगदी स्मूथ बोलू लागला. तो म्हणाला, मानसी तुम्ही हुशार आहात. योग्य वेळी योग्य निर्णय घेणाऱ्यांनाच यश मिळते. एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसमध्ये भविष्यात करोडोंचा प्रॉफिट आहे. त्याने तिला लक्झरी हॉटेलमध्ये सेमिनारला बोलावले. तिथे 200 लोक उपस्थित होते. दमदार प्रेझेंटेशनचा व्हिडिओ, सक्सेस स्टोरीज, फेक टेस्टिमोनियल, सगळं आकर्षक. मानसीचे डोळे चमकले. सुरुवातीला तिला एक मशीन देण्यात आली, इंडियन स्पाइसेस पावडर पॅकेजिंग मशीन. फक्त एका तासात 200 पॅकेट्स तयार. इतकी घर बसल्या कमाई. तिला सांगितलं गेलं की तुम्ही फक्त पॅकेट बनवा, एक्सपोर्ट आम्ही करू आणि पेमेंट ते येईल तुम्हाला 45 दिवसात. मानसीने मशीन घेतली, मसाले घेतले, पॅकेजिंग सुरू केली. पहिल्या महिन्यात 10,000 पॅकेट दिले. पुढच्या महिन्यात 15,000 पॅकेट्स. मानसी खुश. मानसीचे स्वप्न आकार घेत होते. पण 45 दिवस झाले, 60 दिवस झाले, 90 दिवस झाले. पेमेंट नाही, कॉल्स नाही, ऑफिस नाही, वेबसाईट नाही. आता मात्र मानसी फुल टेन्शन होते. मानसीला कळलं तिचे पॅकेट्स कधीच एक्सपोर्ट झाले नव्हते. पॅकेट्स कुठेच गेले नाहीत. 8-10 हजार किमतीची मशीन तिला 50 ते 60 हजारात विकली. बिझनेस मॉडेल कधी नव्हताच, फक्त मशीन विकून पैसे कमवायचा घोटाळा. मानसी भेटली तेव्हा मला रडत रडत म्हणाली, सर मी स्वतःला दोष देते. मी लक्झरी सेमिनार पाहून डोळ्यांवर पट्टी बांधली. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फसवणूक बाहेरून नेहमी चमकदार दिसते पण आतून ती रिकामी आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी असते. या कथेने आपल्याला दाखवलं की ज्ञानाशिवाय मोठे पाऊल टाकणे म्हणजे स्वतःला जणू काही सापळ्यात ढकलणं होय. स्वप्न मोठी ठेवा पण पावलं शहाणपणाची ठेवा. कारण सजग राहणं म्हणजे फक्त स्कॅम टाळणं नव्हे तर तुमचं भविष्य सुरक्षित करणं आहे. चला भेटूया स्टोरी 3 मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.